वा, आहे की नाही मार्केटसारखी, एकदम डिट्टो मार्केटसारखी ही मँगो आईस्क्रीम आहे की नाही, तुम्हाला दिसते की नाही? आणि चवीला लागतेही तशीच बरं का, मार्केटसारखीच. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण दुसरी एक आईस्क्रीम पाहून घेऊया, मँगो आईस्क्रीम. चला तर ही मँगो आईस्क्रीम बनवायची कशी ते पाहून घेऊया. डिट्टो मार्केटसारखी ही मँगो आईस्क्रीम बनवायची असेल तर त्यासाठी मी एका जाड तळाच्या भांड्यामध्ये 1 कप फुल फॅट मिल्क म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. त्यात मी पाव कप मिल्क पावडर घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉर पॅकेटवालंच घ्यायचं आहे, सुट्टं कॉर्नफ्लॉर घ्यायचं नाही. आता गॅसवर चढवण्याच्या अगोदरच मी ते स्टर करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतरच मी हे गॅसवर ठेवलेलं आहे. आता गॅसवर ठेवल्याच्या नंतर आपण पावडर शुगर घालायची आहे आणि हे मिश्रण जाडसर होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली स्टर करतच हे जाडसर बनवायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनटात हे जाडसर होतं. स्टर करतच राहायचं आहे, हे सोडून द्यायचं नाही, नाहीतर कॉर्नफ्लॉर असतं ना म्हणून खाली बुडाला चिकटण्याची शक्यता असते. म्हणून कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे. आता हे जाडसर झालेलं आहे. इथे आपण गॅस फ्लेम बंद करायची आहे. आता मी 2 मस्त छान असे हापूस आंबे घेतलेले आहेत. तुमच्याकडे हापूस नसतील तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा पिकलेला आंबा घेऊ शकता. तर त्यातला मी हा सगळा गर काढून घेत आहे. आता गर काढता काढता मी मगाशी गॅसवरून उतरवलेलं जे मिश्रण आहे ते मध्ये मध्ये जाऊन मी स्टर करत आहे, कारण त्याच्यावर साय येऊ द्यायची नाही. तर आता मी हे हा जो आंब्याचा मी पल्प काढलेला आहे किंवा आंब्याचे जे तुकडे तुकडे आहेत त्याची मी छान अशी मँगो प्युरे तयार केलेली आहे. आता दुसऱ्या एका भांड्यात मी 1.25 कप एवढं व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे. हे क्रीम तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही केकच्या दुकानात अगदी सहज मिळेल. तर आता माझ्याकडे व्हिपिंग मशीन आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विस्करच्या साहाय्याने हे विस्क करून घेऊ शकता. अगदी जाडसर होईपर्यंत आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे. अगदी खूप असं जाडसर बीट करायचं आहे. फक्त केकसाठी आपण जे करतो बीट तेवढं आपल्याला करायचं नाही, त्यापेक्षा थोडंसं कमी. इथे मी पाव कप कंडेन्स्ड मिल्क घालून घेतलेलं आहे आणि मगाशी बनवून ठेवलेलं मिश्रण अगदी थंड झाल्यानंतरच आपल्याला हे यात मिक्स करून घ्यायचं आहे. आता या दोन्ही गोष्टी यात घालून झाल्या की विस्करच्या मदतीनेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. विस्कर वापरा किंवा बीटरच्या मदतीने हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी जाडसर आपल्याला हे करून घ्यायचं आहे, एकदम जाडसर. छान अशी फ्रेश मँगो आईस्क्रीम आपल्याला मिळणार आहे. तर आता यात मी मगाशी बनवून ठेवलेला हा पल्प आहे किंवा ही मँगो प्युरी आहे ती मी यात मिक्स करून घेते आहे आणि या क्रीममध्ये, या मिश्रणामध्ये ती छान अशी एकजीव करून घेत आहे. आता तुम्ही स्पॅच्युलाच्या साहाय्याने करा किंवा विस्करच्या साहाय्याने करा. मात्र माझ्याकडे बीटर असल्या कारणाने मी हे त्याच्यानेच मिक्स करून घेत आहे. छान अशी मिक्स होते. अगदी 1 मिनिटात ही मिक्स होऊन जाते. तर ही मिक्स झालेली आहे. आता हे बीटर आपण बाजूला काढून ठेवूया आणि ही आईस्क्रीम आता आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायची आहे सेट करण्यासाठी. त्याआधी थोडेसे आंब्याचे तुकडे मी यात घालून घेत आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला आईस्क्रीम खाताना आंब्याचं फ्लेवर अधिक मिळेल.
तर हे स्पॅच्युलाच्या मदतीने मी हे मिक्स करून घेत आहे आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी हे सेट होण्यासाठी ठेवत आहे. हे पहा, सगळं आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम मी इथे सेट होण्यासाठी छान अशा कंटेनरमध्ये घातलेला आहे. एअरटाईट कंटेनर पाहिजे, म्हणजे त्या डब्यात कुठूनच हवा जाता कामा नये. नाहीतर हवा गेली तर वरचा लेअर थोडासा क्रिस्टलाइज होतो, तर आपल्याला क्रिस्टलाइज करून घ्यायचं नाही. तर याचं झाकण मी लावून घेते आहे आणि हे 8 तासासाठी मी फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवत आहे. लक्षात ठेवा, फ्रीझरमध्येच ठेवायची आहे. आता 8 तासानंतर मी हे कंटेनर काढून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की क्रिस्टलाइज झालेलं नाही की काहीच नाही. अगदी छान अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. चला तर आपण ही आईस्क्रीम सर्व करून घेऊया. अगदी सारखी, अगदी तंतोतंत मार्केटसारखी ही आईस्क्रीम चवीलाही तशीच लागते आणि दिसायलाही अगदी तशीच आहे. तर अशा प्रकारचे आईस्क्रीम तुम्ही तुमच्या पार्टीसाठी किंवा खूप गरम होतं आहे, उकडतं आहे म्हणून सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता आणि तुमच्या पाहुण्यांना किंवा घरातील तुमच्या कुटुंबियांना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तुम्ही ही अशी आईस्क्रीम खाऊन घेऊ शकता. अतिशय सुंदर आणि युनिक पद्धतीची ही आईस्क्रीम तयार झालेली आहे. खूप सुंदर लागते चवीला. भन्नाट आणि चवदार आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही मँगो आईस्क्रीम तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण दुसरी एक आईस्क्रीम पाहून घेऊया, मँगो आईस्क्रीम. चला तर ही मँगो आईस्क्रीम बनवायची कशी ते पाहून घेऊया. मँगो आईस्क्रीमचा हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी आवडली तर आईस्क्रीमच्या माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका आईस्क्रीमच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.